हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं बालाजी केक डिनरमध्ये. तर पुण्यात बघून तुम्हाला कळतच असेल की आज आपण रसमलाई केक बनवणार आहोत. ऍक्च्युली हा केक मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीसाठी बनवणार आहे, कारण तिच्या आईचा आहे आज बर्थडे व त्यांना रसमलाई खूप आवडते. रसमलाई ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुद्धा असेल ना, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व घरच्या घरी बनवणारा रसमलाई केक. वाह, काय सुंदर दिसतोय बघा आपला केक. हा केक बनवण्यासाठी मी बाउलमध्ये व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. त्यामध्ये थोडा पिवळा कलर, थोडा रसमलाईचा रस मिक्स केला आणि ही क्रीम फेटून घेतली. परफेक्ट क्रीम कशी फेटावी याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. आता या ठिकाणी आपण व्हॅनिलाचा स्पॉन्ज घेतलेला आहे व त्याच्या वरचा भाग आपण असं सुरीने काढून घेत आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे असं का? तर असं केल्याने रसमलाईचा रस आतमध्ये मस्तपैकी पसरतो. काय म्हणालात? हा व्हॅनिला स्पॉन्ज कसा तयार करायचा? तर टेन्शन नको, त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच बघून घ्या. आता इथे दाखवल्याप्रमाणे केकचे 3 पार्ट्स करून घ्या. चाकूच्या साहाय्याने मी इथे केकचे 3 पार्ट्स करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती स्पॉन्जी आणि जाळीदार केक हा झालेला आहे. आता या ठिकाणी 1 किलोचा केक करण्यासाठी मी 300 ते 350 ग्रॅम रसमलाई वापरली आहे. इथे आपण रसमलाईचे गोळे सेपरेट करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला ते डेकोरेशन पार्टमध्ये वापरता येतील. इथे मी बसप्पा हलवायांकडे जी रसमलाई मिळते ती वापरलेली आहे. तुम्ही इतर कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. या ठिकाणी मी केकची सर्वात खालची लेयर ठेवून घेतलेली आहे. आता रसमलाईचा रस जो आपण सेपरेट केला होता तो चमच्याने स्प्रेड करून घेऊया. आता यावर आपल्याला क्रीमची लेयर करायची आहे. त्यासाठी आपल्याला हा असा स्टीलचा स्पॅच्युला लागेल, जो बाजारात सहजपणे मिळून जाईल. आणि जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही घरातला मोठा चाकू वापरू शकता. इथे दाखवल्याप्रमाणे थोडीशी क्रीम या लेयरवरती टाका व सर्व बाजूंनी स्प्रेड करून घ्या. क्रीम अशी सर्व बाजूंनी पसरून झाल्याच्या नंतर आता केकच्या सर्वात वरची लेयर आपण इथे ठेवून घेणार आहोत. या लेयरवरती सुद्धा आधी केल्याप्रमाणे रसमलाईचा रस पसरून घेऊया आणि क्रीमची लेयर लावून घेऊया. आता सर्वात शेवटी उरलेला लेयर आपण इथे ठेवून देऊया आणि यावर रसमलाई स्प्रेड करूया. आता या केकला आपल्याला क्रम कोट करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी थोडीशी क्रीम केकवरती टाकून घेतलेली आहे आणि ती क्रीम मी अशी पूर्ण केकवरती पसरून घेतलेली आहे. क्रम कोट करून घेतल्यामुळे केकला फिनिशिंग मस्त येते. जर तुम्ही एखादा केक क्रम कोट न करता डायरेक्ट फिनिशिंग करायला घेतला तर त्यामध्ये केकचे बारीक कण दिसू लागतात व केकची फिनिशिंग नीट होत नाही. आता इथे मी केकवरती व्हाईट कलरची व्हिपिंग क्रीम वापरत आहे. ही सुद्धा आपण पूर्ण केकवरती पसरून घेऊयात. इथे दाखवल्याप्रमाणे केकची फिनिशिंग करून घेऊया. फिनिशिंग करण्यासाठी तुम्ही स्टीलचा स्पॅच्युला वापरू शकता. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर आपला केक कसा दिसत आहे ते. आता एक प्लास्टिकची पाइपिंग बॅग घेऊया. बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या पाइपिंग बॅग्स उपलब्ध आहेत. आता तर सिलिकॉनच्या पाइपिंग बॅगसुद्धा उपलब्ध आहेत. या बॅगमध्ये आता आपण पिवळ्या कलरची क्रीम घेणार आहोत.
ही क्रीम आपल्याला केकच्या खालच्या साईडला दाखवल्याप्रमाणे पसरून घ्यायची आहे व ती स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्लेन करून घ्यायची आहे. प्लेन करून झाल्यानंतर स्पॅच्युला तिरका करून घ्यायचा, जेणेकरून ही अशी डिझाईन तयार होईल. आता इथे दाखवल्याप्रमाणे आपण रसमलाई ठेवून घेऊया. त्यावर थोडे स्प्रिंकलर्स टाकूया. इथे डेकोरेशनसाठी मी गुलाबाच्या झाडाची पाने वापरली आहेत, थोडेसे बदाम आणि इथे माझ्याकडे ड्राय केलेले रोज पेटल्ससुद्धा होते, म्हणून मी ते सुद्धा थोडेसे स्प्रिंकल केलेले आहेत. तयार आहे आपला रसमलाईचा केक. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.